काल महासभेमध्ये करवाढीचा विषय आलेला होता. त्यावेळी आपण जर बघितलं तर आपल्या पक्षाच्या वतीने देखील आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. काय नेमकं तुमचं त्यावर मत होतं? कारण का महासभेमध्ये देखील तुम्ही तो विषय उचललेला होता आणि त्याला विरोध प्रखरपणे केला होता. कालची महासभेत एक विषय आलेला हस्तांतरण टॅक्स दॅट इज ट्रान्सफर फी वाढवण्यासाठी. तर मी माझा विरोध दाखवला कालची महासभेत. माझं फक्त मला 2-3 पॉईंटवर बोलायचं आहे. एक तर की आपण म्हणजे अधिकृत अनधिकृत स्लम ऑथराइज्ड अनऑथराइज्ड या सगळ्यांसाठी वेगळं कर वाढवलं आहे, म्हणजे टॅक्स वाढवलं आहे ट्रान्सफर फी. 1 स्क्वेअर फीट टू 500 स्क्वेअर फीट अनधिकृतसाठी 1500 आत्ता आहे आणि 4500चा या म्हणजे प्रस्ताव कालची महासभेत प्रस्तावित केला होता फॉर रेसिडेन्शियल. अँड फॉर कमर्शियल 3000 एक्झिस्टिंग आहे आणि 9000च्या फॉर 500 स्क्वेअर फीट 1 to 500 स्क्वेअर फीटच्या प्रस्तावित केला. मग तशाच जसं स्क्वेअर फीट वाढतात तशा ट्रान्सफर फी पण वाढवण्याची प्रस्ताव कालची महासभामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत आली होती. तर माझं ह्या विषयावर विरोध होता. कारण म्हणजे जे पद्धतीने वाढवते दॅट इज इनसेन्सिटिव्ह आणि म्हणजे दॅट इज डबल and triple of the existing tax transfer fee that people are giving. तर that is also violation of Article 21 that gives you protection for shelter. आपण अशा म्हणजे ह्या पद्धतीने आपण वाढवलं तर एक समान नागरिक एवढा मोठी फी पे करू शकत नाही. आणि माझं दुसरं एक म्हणणं होतं की एक ठिकाणी आपण अजून एक विषय आहे की पाणीचे जे इंटरेस्ट आहे माफ करण्यासाठी प्रस्ताव केलं होतं. चांगली गोष्टी आहे, पाणीच्या इंटरेस्ट आपण माफ करत आहे. पण एक ठिकाणी आपण लोकांचे भार कमी करतात तर दुसऱ्या ठिकाणी आपण लोकांवर भार टाकतात ना. प्रॉपर्टी टॅक्स वाढून लोकांवर आपण भार टाकतात. मग कान इथून पकडू की तिथून पकडू, लोकांवर तर भार येणारच आहे. दिस इज वन पार्ट ऑफ द टॅक्स. आता किती अशी प्रॉपर्टीज आहे ठाणे महानगरपालिकेची ज्याचं आपण मालमत्ताची प्रॉपर्टी ज्याचं शुल्क आपण वाढवत नाही आहे. वाढवायची पण मी बजेटची महासभेमध्ये पण मी सूचना दिली होती, सजेशन दिलं होतं की आपल्याला एक्झिस्टिंग जे ठाणे महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे त्याचं शुल्क आपण जेव्हा वाढवलं तर चांगला होईल. आणि आपल्याला माहिती आहे की खूप अनधिकृत इमारती आहे ज्याच्यावर आता टॅक्स लावायला बंद केलेला आहे. फर्स्ट कम फर्स्ट मी इल्लीगल बांधकामला सपोर्ट करत नाही, पण जेव्हा बांधकाम झाला तेव्हा प्रशासन झोपला तर नव्हता, राईट. पण जेव्हा जे एवढी कितीशी म्हणजे कमीत कमी 200-300 सपोज इफ बिल्डिंग्स आहे अनधिकृत, तर का ठाणे मला प्रशासन झोपलं होतं जेव्हा ते मोठी बिल्डिंग रेडी होत होती. तर आता तर झालं आहे, लोकांनी घरी घेतली. ठाणे महानगरपालिका सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे त्या बिल्डिंगला. पाणीची सर्व्हिस पण आपण देत आहे. गटर नाले जेव्हा भरतात तेव्हा गटर नाले पण आपली टीम जाऊन साफ करत आहे. मग त्या लोकांना ॲटलिस्ट काय पेनल्टी लावून, काय रेग्युलाइज करून, काय इम्प्रोवाइज करून आपण त्यांना ॲटलिस्ट सर्व्हिस टॅक्स लावू. माझी नम्र विनंती आहे, माझी नम्र विनंती आहे DCM साहेबांची की प्लीज सर लुक इन टू दिस मॅटर. ॲटलिस्ट आपण जेव्हा ह्या सगळे बिल्डिंगला सर्व्हिस टॅक्स तरी लावलं, पेनल्टी लावून काय इम्प्रोवाइज करून काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागेल या विषयावर, तर ठाणे महानगरपालिकाचं उत्पादन पण वाढेल आणि या जे गरीब माणसांनी घर घेतलेलं आहे त्यांचं पण चांगलं होईल ना. आता लोकांनी तर घर घेतला, त्यांना माहीत नव्हतात. आत्ता जाऊन लोकांमध्ये अवेअरनेस आलेली आहे अनधिकृत, लीगल, इल्लीगल काय आहे काय नाही आहे. पण अगोदर तर लोकांमध्ये एवढी काय अवेअरनेस नव्हती. मग गरीब माणसांनी घर तर घेतलेलं आहे ना, मग त्यांच्यासाठी पण आपल्याला काही करावं लागेल. वी आर ॲट लूज सिच्युएशन. आपण त्यांना सर्व्हिस तर देत आहे आणि टॅक्सला आपण लावत नाही त्यांना. मग काय हे दिस इज आय फील अ व्हेरी लूजिंग सिच्युएशन फॉर अस. आपण काय इम्प्रोवाइज करून त्या इमारतीला टॅक्स लावलं तर उत्पादन पण वाढेल आणि आपला गरीब माणसाचं चांगलं पण होईल. तर माझा विरोध होता कालच्या ह्या टॅक्स वाढवण्याची जी प्रस्ताव दिली ठाणे महानगरपालिकेने. याच्यावर माझं
विरोध होता आणि मीडियाच्या माध्यमातून पण मला रिक्वेस्ट करायचं आहे की सर DCM सरांची की सर प्लीज लुक इन टू दिस मॅटर अँड एक ठाणेकरांसाठी आपल्याला परत याच्यावर आपण लक्ष दिलं आणि लक्ष देऊन आपण परत डिसाईड केलं की टॅक्सचं काय करायचं तर चांगलं होईल. एकीकडे हे सत्ताधारी निवडणूक माफी देणार आहे आणि दुसरीकडे आता अशा पद्धतीने टॅक्स वाढून एकीकडे ठाणेकरांची कुठेतरी दिशाभूल करतायत का? मला कळतं आहे की ठाणे महानगरपालिकाकडे उत्पादनचे काय मार्ग नाही आहे, पण जेव्हा आम्ही उत्पादनचे मार्ग आपल्याला सुचवतो तर तेव्हा तर आपण लक्ष दिलं तर चांगलं होईल. आणि वी कॅन ओनली रिक्वेस्ट अँड वी कॅन ओनली पुट दिस इन रिस्पेक्टिव्स आईसाइट कि आप लोग इस चीज़ को देखें और इस चीज़ पे ध्यान दें. ओके.